नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रशांत निकम. आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. जे आपलं पुशेगावला मैदान झालं, मी नेहमी सांगत असतो आपण लेट पण थेट येतो. आज त्या मैदानाबद्दल इतक्या टीका झाल्या किंवा इतके कमेंट वाईट वाईट आले. मित्रांनो, विषय असा आहे की बकासूर हा किंगच आहे. बकासूर हा जिंकलेलाच आहे. पण बकासूरला सेवागिरी महाराजांनी बुद्धी दिली की तुझा पाय लॉबीला लागू दे आणि एक गरीबाचा बैल उजेडात आणून दे. बकासूरने नेहमी हेच काम केलंय की गरिबांचे बैल उजेडात आणलेले आहेत. मित्रांनो, बकासूरने दाखवून दिलं मी आहे. तो एक नंबरच आलेला आहे, पण त्याने दाखवून दिलं की मी जरी मोठा असलो तरी तुम्ही पण मोठे व्हा. म्हणून या मोठ्या मानाच्या बकासूरने आज मित्रांनो गरिबांचे म्हणजे आपल्या वाघवाडीचा सरदार आणि रोमन जो घरचा साज, त्यांचा लाड आणि वाघ यांचा घरचा साज आला. त्यांच्या गावात आज दिवाळी साजरी झाली, ती फक्त केवळ बकासूरच्या आशीर्वादाने झाली. मित्रांनो, वाईट वाटायचं काही कारण नाही बकासूरच्या फॅनला, कारण ती बुद्धीच त्याला सेवागिरी महाराजांनी दिली होती की बाबा तुझा पाय लॉबीला लागू दे, तू दाखवून दे तुझं अस्तित्व आहे, तू आहेस, तू राहणार आहेस आणि तू होतास, नेहमीच तू आहेस. मला सुद्धा काल खूप वाईट वाटलं मित्रांनो, पण आपल्या बकासूरला सर्व या बैलगाडा क्षेत्रामध्ये देव मानतात आणि तो देवच आहे. त्याने दाखवून दिलं की मी आहे. म्हणून ही जोडी मित्रांनो पहिली आली. आणि त्यानंतर दुसरी जोडी जी आली आपली राहुलभाई आडिवलीचे आणि आपले पिंटू शेठ वडकीचे, पिंटू शेठ मोडक आणि राहुलभाई यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. पण मित्रांनो, या ठिकाणी बकासूर खऱ्या अर्थाने हारलेला नाही. त्याला फक्त बुद्धी दिली ती परमेश्वराने की तू आहेस. त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूर आहे म्हणजे बकासूर असणारच. आणि ह्या बकासूरने खऱ्या अर्थाने लॉबी टच केली स्वतः आणि दाखवून दिलं की मी आहे आणि तुमचा विजय निश्चित करून घ्या. गरिबांची गाडी मित्रांनो, ह्या जे बकासूरने मोठ्या मनाचा अंत्यकरण ठेवणार हा बक्या डॉन, आपला बक्या बाई, सगळ्यांचा जीवात असणारा बकासूर, त्याने आज दाखवून दिलेले आहे की आपल्याला या ठिकाणी माझं अस्तित्व आहे, राहणार आणि असणारच. म्हणून त्या जोडीला बकासूरने आशीर्वाद देऊन एक नंबर केला. चला, त्याही गाडीचं आपण अभिनंदन करू, काही विषय नाहीये त्याचा, कारण बकासूर हा प्रत्येक मैदानाचा असतो. पुसेगाव असो नाही तर कुठलंही मैदान असो. त्यामुळे खऱ्या अर्थाने बकासूरच्या इतके म्हणजे फॅन्सच्या हातांनी इतक्या कमेंट दिल्या की पार मैदानाचा निषेध, हे ते बऱ्याच काही गोष्टी बोलल्या. पण मित्रांनो, समजून घ्या ही गोष्ट की बकासूरला जर तुम्ही देव मानत असाल तर त्याने काय केलं की त्याने आशीर्वाद दिला आणि लॉबी टच केली. बकासूर खूप शहाणा नंदी आहे, तो रेषेतच पळणारा नंदी आहे. पण त्याला त्या दिवशी, हे पुसेगावचं वैशिष्ट्य आहे की नवीन नंदी उजेडात येत असतो आणि तो फक्त बकासूरने केला. हा नंदी जो आपला रोमन आणि आहे सरदार, त्यांना फक्त बकासूरने उजेडात आणलं. त्यामुळे बकासूरचे शतश्री अभिनंदन, धन्यवाद. बकासूर हा देवच राहणार आहे बैलगाडा क्षेत्रातला. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. बकासूर प्रेमी असेल तर शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा क्षेत्र आणि जय बकासूर.